नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, नगर प्राथमिक शिक्षण समिती सुरत द्वितीय सत्रांत परीक्षा 2023-24 धोरण 5 विषय अंग्रेजी म्हणजे इंग्लिश विषयाचा 9/4/2024 रोजी घेण्यात आलेला जो पेपर आहे त्या पेपरचं संपूर्ण सोल्यूशन आज आपण पाहणार आहोत। चला मित्रांनो पाहूया। प्रश्न क्रमांक 1, नीचे आपेला फकराનું वाचन करी प्रश्नना जवाब लखो। या ठिकाणी एक पॅराग्राफ दिलेला आहे। या परिच्छेदवरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। व्हॉट इज राजूभाई? राजूभाई कोण होते? राजूभाई इज अ कारपेंटर। या परिच्छेदमध्ये दिलेलं आहे राजूभाई इज अ कारपेंटर। सेकंड क्वेश्चन आहे, राजूभाई इज मेकिंग फर्निचर लाईक डॅश अँड डॅश। काय तयार करत होते? तर टेबल अँड चेअर आपल्याला दिलेलं आहे। ही इज मेकिंग अ टेबल अँड अ चेअर। थर्ड क्वेश्चन, तिसरा प्रश्न आहे, राजूभाई इज मेकिंग अ टेबल ट्रू और फॉल्स। खरं आहे का खोटं आहे ते टेबल बनवायचे? तर हे खरं आहे म्हणून इट इज ट्रू। प्रश्न क्रमांक 2, नीचे आपेल उदाहरण प्रमाणे एक शब्द परती नवा शब्दो बनाओ। उदाहरण पोलिसमॅन। पोलिसमॅन हा एक शब्द दिला, त्याच्यावरून दोन शब्द बनवलेत, पोलीस अँड मॅन। तसं पोस्टमॅन, पोस्टमॅनवरून पोस्ट आणि मॅन हे दोन शब्द तयार झाले। कारपेंटर, कारपेंटरवरून कार एक शब्द झाला आणि पेंटर दुसरा शब्द तयार झाला। प्रश्न नंबर 3, प्रश्न तिसरा पाहूया। नीचे आपेल उदाहरणप्रमाणे वर्तमान आणि भूतकाळनी क्रियावाळा शब्दो योग्य खानामा लखो। आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्याच्यातले भूतकाळातले शब्द पास्ट टेन्सची आणि प्रेझेंट टेन्सची वर्तमान काळाची शब्द वेगवेगळे आपल्याला करायचे आहेत। हे शब्द दिलेले आहेत, त्यांना टुडे म्हणजे वर्तमान काळ, येस्टरडे म्हणजे भूतकाळातले शब्द इकडे लिहायचे आहेत। उदाहरण प्रेइंग, उदाहरण वॉच। तर या ठिकाणी हे दोन शब्द आहेत, टॉकिंग अँड टेकिंग। हे जे शब्द आहेत ते आपण टुडेमध्ये लिहिले आणि उरलेले 3 शब्द आपण येस्टरडेमध्ये लिहिले। प्रश्न क्रमांक 4 पाहूया। नीचे आपेल चित्रने अनुरूप वाक्य जोडो, साथे जोडो। आपल्याला अ गटामध्ये चित्र दिलेले आहेत आणि ब गटामध्ये वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य आपल्याला जोडायचे आहेत। तर हे वाक्य हे चित्र कसलं दिसतंय? तर ते रनिंगचं दिसतंय, म्हणून बी ऑप्शन जे आहे गोपी इज रनिंग, तर ते बी ऑप्शन पहिल्याला बरोबर बसतं, म्हणून जवाबमध्ये आपण बी ऑप्शन लिहिलं। त्याप्रमाणे दुसरं ए काय आहे? तर जय इटिंग, तो खात आहे। ही क्रिया कसली दिसते? झोपण्याची, म्हणून डी ऑप्शन बरोबर आहे, जास्मिन इज स्लीपिंग, म्हणून डी उत्तर लिहिलं। चौथ्यामध्ये रडण्याची क्रिया दिसते, म्हणून चौथं उत्तर आहे, चौथ्याचं उत्तर आहे गोपाल इज क्राईंग, ई, हे ई ऑप्शन इथं लिहिलं। पाचवं उदाहरण, पाचवं चित्र दिसतंय खेळण्याचं, म्हणून सी ऑप्शन हे उरलेलं वैभव इज प्लेइंग, ते आपण या ठिकाणी लिहिलं। प्रश्न क्रमांक 5 पाहूया। नीचे आपेल शब्दों खुटता शब्दों अक्षरोमुखी स्पेलिंग पूर्ण करो। 4 मार्काला दिलेलं आहे। उदाहरण RAIN रेन, त्याप्रमाणे मँगो MANGO हा जो शब्द फुटत होता तो आपण लिहिला। B-Y बॉय, ओ लिहिला। तिसरं RIC आणि फुटणारा शब्द ई लिहिला, तर राईस शब्द तयार झाला। चौथा MI-K हे वर्ड दिलेले आहेत, फुटणारा अक्षर आहे L म्हणून मिल्क, मिल्क शब्द तयार झाला। प्रश्न 6 पाहूया। नीचे आपेल उदाहरणप्रमाणे वाक्य बनाव। या ठिकाणी उदाहरण दिलं आहे रीडिंग आणि वाक्य आहे कविता इज रीडिंग, कविता वाचत आहे। त्याप्रमाणे पहिलं सिंगिंग, आपण उदाहरणप्रमाणे लिहूया, कविता इज सिंगिंग। दुसरं प्रेइंग, कविता इज प्रेइंग, प्रार्थना करत आहे। कुकिंग, कविता इज कुकिंग। याप्रमाणे आपल्याला वाक्य तयार करता येतील। प्रश्न 7 पाहूया। नीचे आपेल परिस्थितीना आधारे संवाद पूर्ण करो। आपल्याला या ठिकाणी एक डायलॉग दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला कंसामध्ये दिलेले जे शब्द आहेत, ब्रॅकेटमध्ये जे शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत।
सीता सेज गीता मे आय हॅव युअर डॅश. मग इथून पेन उत्तर आपण लिहायचं. गीता सेज यस हिअर इट इज. हे उत्तर इथं येईल. सीता सेज थँक्यू. आपण थँक्यू लिहिलं. गीता सेज डू यू हॅव अ शार्पनर. शार्पनर आहे का, तर ती सीता सांगते नो. या ठिकाणी सॉरी हा शब्द लिहिता येईल. आय डोंट हॅव. गीता सेज इट्स ओके. याप्रमाणे आपल्याला हे संवाद पूर्ण करायचा आहे. प्रश्न 8 पाहूया. प्रश्न 8मध्ये दिलेला आहे फॅमिली चार्टना आधारे તમારા परिवार विषय 5 वाक्य लखो. 5 मार्काला दिलेलं आहे. फादर, मदर, सिस्टर अँड ब्रदर. आता या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या कुटुंबाबद्दल माहिती लिहायची आहे. तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, बहिणीचं नाव आणि भावाचं नाव. तर पाठीमागे दिलेलं आहे आपल्याला. पाहूया आपण वाक्य कशा पद्धतीने लिहायचे आहेत. आय एम. आता या ठिकाणी हा कार्तिक विद्यार्थी आहे म्हणून कार्तिकचं नाव लिहिलं. तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. माय फादर्स नेम इज अमर. आता या कार्तिकच्या वडिलांचं नाव अमर आहे, तर तुमच्या वडिलांचं जे नाव असेल ते तुम्ही लिहायचं होतं. माय मदर्स नेम इज. आईचं नाव लिहायचं टीना. माय ब्रदर्स नेम इज सोहम. याच्या कार्तिकच्या भावाचं नाव सोहम लिहिलं. माय सिस्टर्स नेम इज राशी. याच्या कार्तिकच्या बहिणीचं नाव राशी हे लिहिलं. अशा पद्धतीने स्टँडर्ड 5 म्हणजे धोरण 5 इंग्लिश विषयाचा आपण सोल्युशन या पद्धतीने सोडवलेलं आहे.